लावून टाकेल मी त्याचे डोळे बिळे दाखवू नको बोलले दाखवतं काय समज त्याच्यामध्ये डोळे दाखवतो मला कंप्लेंट करू का जाऊन ओळखी असं म्हणून आम्ही आवाज देतो असं कंप्लेंट तो मला डोळे दाखवतो का तो सर त्याला डोळे दाखवतो तो आरोपी मला माझा मित्र तो चला गर्दी करू नका चला कोर्ट निमायचं आपल्याला शांती चला जरा तुम्ही जरा वेगवेगळ्या बाजूला चला लोक मित्र आहे चला माझे भाषा आहे कोर्टाचा कसं बोलतो असं डोळे दाखवतो मला डोळे बिळे दाखवतो आमच्या घरचे आज त्यांच्या आरोपींचा सेकंड रिमांड होता. मला वाटतं काही 21 तारखेला काही आरोपींना हजर केलेलं. 21 तारखेला असं कळलं का उत्तर भाषिक इस्माने मराठी लोकांना असं काय तुम्ही मराठी माणसं घाण आहे, तुम्ही मच्छी मटण खाता, तुम्हाला अक्कल नाही, त्याच्यावर तो वाद झाला आणि त्याच्यामुळं भांडणं झाली. ते 21 तारखेला त्यांना कोर्टात आणले होते. ते फक्त सोशल वर्क म्हणून आमचे बरेचसे मित्र नितीन किंवा आकाश किंवा देशमुख साहेब आहेत, ते सर्वांनी वकीलपत्र टाकलं. ते कायद्याची बाजू असताना ते कशामुळे पीसी द्यायचे, कोण कोण आरोपी फरार झाले, त्याच्यासाठी आम्ही ते सरकारी वकिलामार्फत ती बाजू कोर्टासमोर मांडली. ॲक्च्युली 318 होतं 2 मध्ये, 326चा 2. तर त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने आजपर्यंत पीसी दिलेली. तर गेल्या वेळेला ते अगोदरचे वकील जे होते त्या लोकांना त्यांच्याऐवजी दुसरे सिनियर वकील लोक आले. तर पीसी गेल्यानंतर असं एक जनरल असतं का 326 मध्ये मेहरबान कोर्ट एवढा 6 दिवसाची पोलीस कस्टडी देत नाही. तर त्या दिवशी जेन्युन चांगलं प्रेझेंट केलं, तिथं कुणीतरी तिथं आर्ग्युमेंट केलं, त्यामुळे 6 दिवसाची पोलीस कस्टडी गेली. तर 6 दिवसाची पोलीस कस्टडी गेल्यानंतर आरोपी लोक अशी चौकशी करतात, अरे क्या रे यार 326 में तो 2 दिन का पीसी होता है, हम लोगों का ऐसा 6 दिन का होगा. तर मग त्यांना आरोपींना कोणीतरी सांगितलं किंवा आरोपींचा नातो एक तो मामा आहे आरोपीचा, काय जाधवचा मामा, तो 302चा आरोपी होता. त्यांनी एक विशाल भानुशालीच्या पगाराच्या मर्डर मध्ये होता, तो नुकताच सुटलाय. तर त्यांनी किंवा त्याच्या आमचे वकील मित्र असतात, आमच्या वकील मित्रांमध्ये खूप खेचाखेचत असतात, त्यांनी सांगितलं असेल बाबा सरोदी वकील होते किंवा त्या लोकांनी बाजू मांडली म्हणून 2 दिवसाऐवजी 6 दिवसाची पोलीस कस्टडी झाली. तर आज मी मेहरबान कोर्टात माझ्या जुन्या सोबत असताना ज्या वेळेला आरोपींना कोर्टामध्ये ते कोर्ट हॉल कमी होतं, हॉलची जरा 10 बाय 10 असेल मोजमाप असेल, त्या कोर्ट हॉलमध्ये त्या 7 आरोपींना घेऊन आल्या असताना आरोपींना जसं बुरख्यातून काढलं तसं आरोपींनी सगळ्यांनी बुरखा काढल्यानंतर मला स्टेअर केलं. मला स्टेअर केल्यानंतर मी मेहरबान कोर्टांना थांबता मी बाहेर आलो. आरोपींना गेलो होतो तिकडं. तर तिकडं आरोपीचा तो मामा होता, सो कॉल भाई, त्या एरियातला सो कॉल भाई येतो. तर त्यांनी माझ्याशी मी बोलला रे तुझे ते, मला बोलतो ते आरोपी माझे भाचे आहेत. आता त्याचे आरोपी कोण भाचे आहेत, त्याच्यातले दादो आहेत ते भाचे आहेत त्याचे. तर त्या लोकांना ते बोलतो माझे भाचे आहेत, तुला काय समजतं का असं, म्हणजे माझ्यावर प्रेशर आहे. आणि कोर्टामध्ये पण सुद्धा सुरुवातीलाच कोर्टामध्ये सुद्धा असा वकील लोकांचा असा माझ्या विरुद्ध होता का सरोदे वकिलांमुळे जास्ती पीसी जाते. पण तुमचे वकील लोक आहेत, तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट करायला सांगा. आता पण त्या मॅटरमध्ये 29 पर्यंत पीसी गेले. पीसी कोण देतं, मेहरबान कोर्ट देतं. आता फिर्यादी आणि सरकार यांच्यातर्फे सरकारी वकील असताना आम्ही वॉशिंगचे वकील होतो, आरोपीतर्फे 2-2, 3-3 वकील होते. त्यांनी युक्तिवाद मांडला मेहरबान कोर्टाला, जेनून ग्राउंड वाटला मेहरबान कोर्टाने 29 पर्यंत पोलीस कस्टडी दिली. याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोकांना जे हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात का आमचेच वकील लोक काय सांगतात, तेरा बेलो ये वकील के वजह से नहीं हुआ, तेरी पीजी ये वकील के वजह से, त्याच्यामुळे तो रोष दाखवत होते. म्हणून मी त्यांना बघायला गेलो.
आणि त्यांच्यातर्फे ते जरा त्यांचं आताच तो मर्डर मधून सुटलाय तो तर जरा वाचाबाचीच करायला लागलेला. बाकी मला शिव्या द्यायला तो जर मला आता मी मार खाऊन घ्यावा अशी ह्या वृत्तीतला मी नाही. मी गांधीवादी नाही. एखादा मला अरे बोलला जर त्याची माझी चूक असेल तर मी माफी मागेन. पण माझं अशी मागणी आहे का ते प्रेशराईज करतात म्हणजे वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये. म्हणजे आज मी त्याला मला सोडून नितीनला किंवा देशमुख वकिलांना पण प्रेशराईज करतील. त्यांचा जो ओघ आहे तो प्रेशराईज झाला. आता 2 दिवसांनी परत पोलीस कस्टडी गेली. गंभीर प्रकरणामध्ये तुम्ही पोलिसांमध्ये काही तक्रार देणार आहात? तक्रार द्यायला का आता हीच तक्रार झाली ना. असं कुठे सोशल मीडियावर मी आता जर माझं बाईट दिली हीच तक्रार आहे का आरोपीचे नातेवाईक गेला आता प्रेशर करायला सुरुवात केली का त्यांच्या वकिलांचं असं म्हणणे आता आज एमसीआर होणं आज बेल होऊन जाईल आज परत 29 तारखेपर्यंत पीसी गेली. हा आमचा वाद झालाच नाही. हरीश सरोदे आमचा वकील मित्र, चांगला मित्र आहे. तो कोर्टानं बाहेर आल्यानंतर एका आमच्या मित्राला बोलत होता काहीतरी डोळे दाखवले आणि माझ्या रागाने बघितलं. जेव्हा की डोळे दाखवण्याचा प्रश्न त्यांना सर्वांना 4-5 लोकांना बुरखा घातलाय. त्यातले जे पोरं आहेत ते हरीशला पण चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून एखाद्याने बघितलं असेल ठीक आहे, बघितलं काय हरकत नाही. बाहेर आल्यानंतर तो एका बरोबर आम्ही सहज त्याला बोललो अरे हरीश काय झालं असं बोलल्यानंतर मग एकदम अश्लील शब्दात आई बहिणीवरून अशा शिवळ्या करायला लागल्या. मी आणि जेलमध्ये माणसं त्यांना मारायला पाठवलं आणि जेलमध्ये त्यांना बघल आणि जेलमध्ये त्यांची भाग्य संपवून आणि अश्लील भाषात घांगा शिव करायला त्या सण नाही. त्यामुळे आम्ही त्याला बोललो शिव्या का देतो बस त्याच्यावर तिथं तमाशा झाला. आणि त्यांना हे क्रिएट करायचं आहे त्या फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं असं त्यांना क्रिएट करायचं आहे. इतक्या दिवशी क्रिएट करून काय ते फोटो करतात आणि आजही त्यांनी हेच केलंय का फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं. हे जाणीवपूर्वक हरीश वकिलांनी केलेलं आहे. आणि हरीश वकील हे सर्वांचे आमचे मित्र आहेत पण त्यांनी विनाकारण शिवीगाळ घाणघाण शिवीगाळ आमच्या लेडीज त्या मुलांच्या आरोपींच्या बहिणी आई इथं उभ्या आहेत आणि त्यांना आई बहिणी घाणघाण शिव्या दिल्या. त्या शिव्या आम्ही सांगू नाही शकत पण त्या शिव्या सर्व पोलिसांनी आणि सर्व लोकांनी ऐकलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा ऐकलेल्या आहेत असं.